महत्त्वाच्या आता आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया। अमेरिका इराणमधील युद्ध पेटण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा एकदा नौदलाची नाकेबंदी करण्याचा इशारा दिलाय। होर्मुझची जलमार्ग आहे तो आता अमेरिकेच्या नियंत्रणात असेल आणि तिथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला त्याच्या मालाच्या एकूण किमतीच्या 20% टोल टॅक्स द्यावा लागेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय। हा नियम कधी आणि कसा लागू केला जाईल हे अद्याप स्पष्ट झालं नाही। मात्र याच मार्गावरून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या युद्धानंतर हा जलमार्ग बंद झाला होता, जो गेल्या महिन्यात झालेल्या युद्धबंदीनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आला। जर हा मार्ग पुन्हा बंद झाला तर कच्चं तेल पुन्हा महाग होऊ शकतं। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडनं। शिवाजी, अमेरिकेचा हा मोठा निर्णय आहे, इराणमधील तणाव आणखी वाढू शकतो। गिरीश, आता पुन्हा एकदा जग युद्धाच्या उंबरठ्यावरती आलेला आहे आणि आता दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात युद्ध पुकारल्याची स्थिती आहे। सातत्यानं आपण बघत होतो की काल अमेरिकेने हल्ला केला, इराणने पहिला जहाजावरती हल्ला केल्यानंतर अमेरिकेनेही त्याला प्रत्युत्तर दिलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं आजकालचे जे वक्तव्य आहे ते अत्यंत महत्वाचे आहे। त्याच्यामुळे जगाचं टेन्शन वाढलेलं आहे। इराणवर पुन्हा एकदा नौदलाची नाकेबंदी लागली जाईल असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलेलं आहे। होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती आता अमेरिकेच्या नियंत्रणात असेल आणि एकूण किमतीच्या 20% टोल टॅक्स द्यावा लागेल। आपण आतापर्यंत इराण शिवाजी, आता या होर्मुझवर इराणचं कुठलंही नियंत्रण नाहीये। गिरीश, हा दावा अमेरिकेने केलाय, पण सध्याची स्थिती जर बघितली तिकडची तर असं चित्र नाही। इराणचं जे IRGC ची आर्मी आहे ती संपूर्णपणे तिथे उपस्थित आहे, असं कुठलंही चित्र तुर्तास दिसत नाही। आपल्याला माहिती आहे याच्या आधीही ज्यावेळेस समुद्रधुनी बंद केली होती अमेरिकन नौदल होर्मुझच्या थोडंसं बाहेर होतं, पण तिथं होर्मुझ समुद्रधुनी येते, तिथे आजूबाजूचा जो भाग आहे तो भूभाग आहे तो थोडासा किचकट आहे। या सगळ्या भूभागावरती इराणचंच नियंत्रण आहे। पण आता अमेरिकेने ही ट्रम्प यांनी या घोषणा केल्यानंतर जगाचं टेन्शन वाढलेलं आहे। नक्कीच शिवाजी, ट्रम्प यांची मोठी घोषणा आहे, त्यामुळे तणाव तर आणखी वाढणार आहे। मात्र जगाची पुन्हा एकदा इंधन कोंडी होण्याची शक्यता आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।